नमस्कार संस्कृत रसिक हो. पदमेकम मध्ये आज आपण जात आहोत अजून एक पाऊल पुढे. आपण असं वाचत असतो ना हो, की करुण रसप्रधान असं ते काव्य किंवा शृंगार आणि वीर रसप्रधान असं हे नाटक किंवा हास्य रसप्रधान असं हे नाटक वगैरे वगैरे. असे किती रस आहेत हो. मूलतः रस म्हणजे काय? रस म्हणजे भावना, फीलिंग्स. एकूण 9 रस आहेत, असं आपल्याला यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. कोणते कोणते? तर अगदी 2 ओळींमध्ये त्यांनी सांगितलं आहे. शृंगार, हास्य, करुण, वीराद्भुत भयानकाः, बीभत्स रौद्रौ शान्तश्च काव्ये नवरसाः मताः. अर्थ अगदी स्पष्ट झालाच असेल. शृंगार, शृंगार की जो प्रेम, सौंदर्य यामध्ये असतो. हास्य, करुण, वीर, वीररसपूर्ण, अद्भुत, भयानक, बीभत्स, रौद्र आणि शांत असे हे 9 रस, 9 प्रकारच्या भावना. नाटकांमध्ये आपण अगदी न्हाऊन निघत असतो नाही. आता अजून एक गंमत ऐका हं. हे रस आपल्यापर्यंत पोहोचतात कसे हो? तर त्या स्क्रिप्ट मधले, त्या शब्दांमध्ये ज्या भावना आहेत, ज्या आपल्यापर्यंत पोहोचायला हव्यात, या भावना त्या अभिनेत्यामार्फत आपल्यापर्यंत येत असतात. आणि म्हणूनच अभिनेता आपल्याला तो रस भरभरून देत असतो. म्हणून अभिनेत्याला शब्द काय आहे? पात्र. किती छान शब्द आहेत ना हो. तर ही भाषाच फार सुंदर आहे आणि आपण हळू-हळू शिकत आहोत. आणि असं आपण भरपूर काही शिकणार आहोत. पण त्यासाठी आपल्याला चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे. भेटत राहूयात असंच पदमेकममध्ये. शुभम भवतु.